आणि सुजय विखे पाटील यांच्या रूपानं विखे पाटलांच्या कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात उतरली। पाहुयात विखे पाटील कुटुंबियांचं कसं बदलत गेलं राजकारण या रिपोर्टमधनं। विखे पाटलांची तिसरी पिढी राजकारणात आली आहे। सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे अहमदनगर लोकसभेची भाजपची उमेदवारीची माळ सुजय विखे पाटील यांच्या गळ्यात पडणार आहे। मागच्या काही कालावधीमध्ये महिन्यांमध्ये देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व ज्या पद्धतीने त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी निर्णय घेण्याची क्षमता दाखवली आणि अनेक असे निर्णय जे घेतले गेले त्यामुळे त्याच्यातून प्रभावित होऊन आमचे सगळे युवक आमचे समस्त कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टी हा आपल्या पुढील वाटचालीसाठी योग्य पक्ष असेल आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व हेच खरं नेतृत्व आपल्या मधल्या असलेल्या माणसाला ओळखू शकेल आणि म्हणून सगळ्यांनी मिळून माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला। डॉक्टर सुजय विखे पाटील हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांचे पुत्र आहेत। सुजय विखे पाटील हे पेशानं न्यूरोसर्जन आहेत। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत। तसंच विखे पाटील फाउंडेशनचे ते प्रमुख आहेत। 2013 पासून डॉक्टर सुजय विखे पाटील हे राजकारणात सक्रिय आहेत। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं युवक काँग्रेस अध्यक्षपद त्यांनी भूषवलंय। बाळासाहेब विखे पाटील यांच्या जनसेवा फाउंडेशन मार्फत त्यांनी मतदारसंघात लेख वाचवा अभियान तसंच जलक्रांती अभियान राबवलं। त्याचबरोबर अपघात विमा योजना सुरू केली। या योजनेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही काँग्रेसपासून झाली होती। मात्र 1999 साली त्यांनी शिवसेनेची साथ धरली। शिवसेनेनं त्यांना परिवहन मंत्री केलं। पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुढे ते अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये शिक्षण आणि परिवहन मंत्री होते। आता सध्या ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते। पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं राधाकृष्ण विखे पाटील यांची काँग्रेसमध्ये गोची होण्याची शक्यता आहे। पण सुजय विखे पाटलांचं मी स्वागत करतो। तरुण पिढी आहे, नव्या प्रवाहात आलेली आहे। नवीन राजकारण त्याच्यामुळे महाराष्ट्रात एका जिल्ह्यामध्ये निर्माण होईल। त्यांचं स्वागत केलं पाहिजे कारण ते भाजपात आले आहेत। आणि मी ते त्यांना आवाहन करेन राधाकृष्ण विखे पाटलांना की युती झालेलीच आहे शिवसेना भाजपची। सुजय भाजपात गेलेले आहात, तुम्ही शिवसेनेत या आणि युती घट्ट करा नगर जिल्ह्यामधली। आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे बाळासाहेब हे थोरले पुत्र। काँग्रेस पक्षाचे ते दीर्घकाळ खासदार होते। शिवसेनेच्या कोट्यातनं ते वाजपेयी मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, अवजड उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिलं। प्रवर नगरचा साखर कारखाना, प्रवरा शिक्षण संस्था, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे दीर्घकाळ अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं। नगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं। त्यामुळे काँग्रेसमध्ये आणि राज्यातील राजकारणात विखे पाटील कुटुंबाचा मोठा दबदबा आहे। त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण हे विखे पाटील कुटुंबाभोवतीच फिरतं। मात्र सुजय विखे पाटील यांच्यापूर्वीही सुजय यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती। बाळासाहेब विखे पाटलांनी 1991ला काँग्रेसकडनं उमेदवारी न मिळाल्यानं अपक्ष म्हणून निवडणूक लढवली। तर 1999 मध्ये त्यांनी शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले। हा सुजय यांच्या आजोबांचा इतिहास आहे। मात्र सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना 2014 पर्यंत 10 वर्ष काँग्रेसकडनं मंत्रिपद मिळालेलं। आता सत्ता नसताना विरोधी पक्षनेतेपद देखील विखेंना मिळाले। शिवाय सुजय यांच्या मातोश्री जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।